पंचक्रोशीतील शाळेतील आलेले स्पर्धक विद्यार्थी सकाळ जो वृत्तपत्र आहे नेहमीच विद्यार्थ्यांकरिता पालकांकरिता नव्हे सर्वसामान्य वाचकांकरिता सुद्धा काही ना काही स्पर्धा आणत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये व्यक्तीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सकाळ माध्यम समूह वृत्तपत्र समूह आणि आपल्या गाव पातळीवर आमचे वार्ताहर पत्रकार आर पटेल हे नेहमी या कामामध्ये अग्रेसर असतात आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात आणि त्यांना वाव देण्याकरता संधी हवी असते. आपल्याला माहितच असेल, मला काही दिवसापूर्वी आपल्या शेजारी या डोंगराच्या पलीकडे एक गाव आहे कलक्षीर, त्या गावातील विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी महेश सुधीर शेख यांनी अशाच प्रकारच्या एका स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याला राज्य पातळीवर देश पातळीवर पारितोषिक मिळालं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमच्या देशाचे संरक्षण मंत्री श्रीमान राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत तिला तो पुरस्कार देण्यात आला. तर स्पर्धा आजचा युग स्पर्धेचा युग आहे आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. आम्हाला काही येत नाही, मी यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही असं न्यूनगंड न पाळता आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजे. यश अपयश हे ईश्वराच्या हाती आहे, केल्याने होत आहे आणि केलेच पाहिजे. अंजाम उसके हाथ है, आवाज करके देख, भीगे हुए फलों से भी प्रवास करके देख. इस तरह से या शेरप्रमाणे जर तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला तर यश जरूर कधी ना कधी तुमच्या पदरी पडतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, म्हणून तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, पारितोषिक मिळालं पाहिजे हे महत्त्वाचे नाही. असो, या निमित्त या स्पर्धेनिमित्त तुम्हाला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. या निमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व स्पर्धकांना आणि तुम्हाला चित्र काढायचे आणि रंगवायचे आहे याची मला जाणीव आहे, म्हणून अधिक न बोलता संयोजकांनी मला जी संधी दिली त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. गेल्या 40 वर्षापासून सकाळ माध्यम समूहातर्फे या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. आपल्याकडे या चित्रकला स्पर्धेचं जास्त माहिती नसेल, आपण त्याचा सहभाग घेतलो होतो. पण सन 2018 पासून या स्पर्धेत आपण सहभागी घेतोय. याच्या अगोदर आपण खुलताबाद घेऊन जायचं, पण उन्हाळी अडचण त्या मुलांना घेऊन जायचं आणायचं पालकांचं, त्याच्यामुळे मी आग्रह करून खास पुण्यावरून आपलं त्यांचं शिक्षण करून आणलं. 19-20 मध्ये आपण प्रथमच या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पहिले आपण उर्दू माध्यमिक शाळा, त्याच्यानंतर 2000 आपला दुसरं वर्ष आहे. मीरातून माझी खास बहीण हे साहेब पडे मॅडम आपल्याला उद्घाटनासाठी त्यावेळेस होत्या. आता हा आपला दुसरं वर्ष आहे आणि यापुढे आपण ही स्पर्धा आयोजित करणार आहोत. चित्र काढायचं म्हणजे एक यायचं आणि फॉर्मॅलिटी पूर्ण करायची, याच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करत नाही. तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं, एक दिवस तुम्हाला मुक्त वाटावं यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करत राहतो. बक्षीस मिळावं, माझे मार्गदर्शक असणार यांनी पहिले तुम्हाला सगळी याची सविस्तर माहिती दिली, पण मी पण एक दोन शब्द बोलतो. तर चित्र बक्षीस मिळवण्यासाठी कोणत्याच स्पर्धेत भाग घ्यायचा नसतो. मी मागं पण एक उदाहरण असं सांगितलं होतं का एका मुलाच्या इंटरव्ह्यू माझे मित्र आहे दत्ता कानवटे टीव्ही मराठीचे, त्याच्यासोबत मी जालन्याला एक इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो. त्या मुलाचा इंटरव्ह्यू घेत असताना त्यांनी विचारलं का तू याच्यात शेवटचा कसा आहे, तुला एक अनुभव सांगता परीक्षेतला, त्याच्यात तुला असं काय वाटलं आणि का तुला असं वाटलं का ही परीक्षा मी फेल होणार किंवा पास होणार असं कोण वाटलं. त्यांनी एकच प्रश्न एक उत्तर दिलं, छान असं मनाला म्हणजे असं उत्साह भरणारं उत्तर होतं. त्याचं उत्तर असं होतं की सर मी परीक्षा देताना एक असा प्रश्न आला होता त्या प्रश्नपत्रिकेत, तर त्याचं उत्तर सहसा कोणाला जमत नव्हतं. मी आजूबाजूला पण विचारून पाहिलं, कोणी त्याचं उत्तर म्हणजे स्पष्ट देत नव्हतं. तर त्याला आठवण आली की मी माझ्या शाळेच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी ती आठवण काढून त्या स्पर्धेच्या उत्तर त्यांनी त्याच याच्यात लिहिलं, त्या उत्तरपत्रिकेत लिहिलं आणि योगायोग त्याच मार्गाने तो पास झाला आणि आता तो झारखंडमध्ये एक उच्च पदावर नोकरी करतोय. जवळपास 2.5 लाख रुपये महिना त्या मुलाला आहे. विचार करा, तर त्या एका शाळेच्या स्पर्धेतून तो प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो, तर आपण का ते म्हणजे डोक्यात ठेवत का नाही का भविष्यात हाच काहीतरी एखादा उपक्रम आपल्याला येऊ शकतो. दुसरे आता सरांनी त्या मुलीचं नाव सांगितलंय, पण दुसरी त्या शाळेची एक मुलगी आहे रिया नंदू जाधव कनशेची. 26 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्या मुलीचा सत्कार करण्यात आला पुणे येथे. ती बी कशातून होती, ती बी चित्रकला स्पर्धेतूनच होती. एक कुठे गेली, एक मुलगी गेली त्यांची दिल्लीला. संरक्षण मंत्र्याच्या हस्ते त्या मुलीला पारितोषिक देण्यात आले आणि दुसरी त्याच्या आई वडिलांना एक अभिमान वाटावी अशी गोष्ट का 26 जानेवारीला जो मुख्य परेड होतो आपल्या भारत देशाचा, त्या भारत देशाच्या परेडमध्ये लाल किल्ल्यावर ती मुलगी विशेष अतिथी म्हणून त्या ठिकाणी होती. म्हणजे एक आपण छोट्याशा खेळातून गेलेली मुलगी इतके लांब जाऊ शकते. आपण कशात कमी आहे, आपल्या कशात कमतरता आहे. प्रयास करायला काही हरकत नाही, प्रयत्न करायला काही हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करा, तुमचा उत्साह आम्हाला एक आव्हान देतो. पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही अशाच स्पर्धेचं आयोजन करत राहू. आज या ठिकाणी माझे मार्गदर्शक अफलाक सर, त्यांचे सहकारी सर्व शिक्षक, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, उर्दू माध्यमाचे सर्व शिक्षक, आमच्या सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित या चित्रकला स्पर्धेसाठी वेळ दिला, उपस्थिती दाखवली, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. सकाळ माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या शाळेचे आम्हाला प्रांगण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्या शाळेचे पण आभार व्यक्त करतो आणि पुढचं आपण चित्र काढण्यासाठी आता तयार आहोत. थोडी सूचना करतील त्या हिशोबाने आपल्याला बघायचं आहे. थोडं धिंगाणा न करता व्यवस्थित एक त्या हिशोबाने बसू, कारण चित्र तुम्हाला वेळ लागेल 1 ते 2 तास घ्या, कारण आपण तुमच्यासाठी वेळ राखीव ठेवला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्या कार्यक्रमाला येणार होते, पण तुमच्यासाठी आणि वैयक्तिक माझे पण कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण त्यांना थोडंसं म्हणजे बोलण्याचं थोडं टाळटाळ केली. आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून पण आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा परवा दिवशी मिळालेल्या आहेत, त्याची पण धन्यवाद. त्यांना पण आपण थोडं याच्यासाठी टाळटाळ केला आहे, कारण तुम्हाला वेळ भेटायला पाहिजे आणि आपल्याला पण आपलं वैयक्तिक कार्यक्रम पूर्ण करता येईल. सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि प्रथमतः मी आर भैया यांना त्या ठिकाणी संयोजक म्हणून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रथमतः आमची शाळा निवडली म्हणून धन्यवाद.
जी प्रशाला टाकली त्या ठिकाणी आपल्या आवारामध्ये असे सर्व चिमुकले गावामध्ये जमा होतात, यापेक्षा वेगळा आनंद नाहीये. आणि म्हणून शाळा निवडल्याबद्दल धन्यवाद. आणि मग मला या चिमुकल्यांशी संवाद साधायला वेळ दिला म्हणून परत एकदा धन्यवाद. सकाळ वृत्तपत्र समूह वेळोवेळी जसं म्हटले की खरोखर सकाळ समूह नेहमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतो. आणि हा जो उपक्रम आहे चित्रकला स्पर्धा हा त्याचा नेहमीच उपक्रम आहे. बऱ्याचदा मला उर्दू शाळेकडे हा उपक्रम बऱ्याचदा झालेला आहे, आम्हाला ही संधी प्रथमता मिळते आहे. पण उपक्रम मात्र चालू आहे आणि उपक्रम चालू राहिला पाहिजे. असं म्हणतात की आपण परिवर्तन करत राहणं याला जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि जेव्हा परिवर्तन संपतं तेव्हा त्या ठिकाणी तो मृत्यू समजावा. आणि म्हणून हे जे परिवर्तन आहे विद्यार्थ्यांमध्ये जे की लहानपणापासून सुरू होतं आणि विद्यार्थी जेव्हा स्वतःला बदलवत जातो तेव्हा त्याचं रूपांतर एका चांगल्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वामध्ये होतं. आणि तुम्ही हे उद्याचे असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहात. म्हणून आता हे एवढे चिमुकले मला दिसत आहे, मला असं वाटतंय त्याचा जास्त वेळ घेऊ नये, कारण की आधी ते केव्हापासून आलेले आहे आणि त्यांना चित्रकलेची इतकी ओढ आहे की काही जण आता पाहिलं फिरता की त्यांनी रेखाटन सुद्धा सुरू करून दिलं लवकर. तर खरोखर त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा जो उत्साह आहे त्या उत्साहाला काही तडा जाता कामा नये. म्हणून तुम्ही जे करत आहात ते चांगल्या पद्धतीने करा. नेहमी लक्षात ठेवा की माझं सगळ्यात बेस्ट कसं होईल हा विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा यशाची सुरुवात झालेली असते. म्हणून इथे बसल्यानंतर जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल की चित्र काढा तेव्हा डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवा की माझं चित्र सगळ्यांमध्ये उत्कृष्ट असलं पाहिजे. बस, मला बाकी काही माहिती नाही. मला जिंकायचंय या उद्देशाने काम सुरू करा. बघा तुमचं चित्र अति उत्कृष्ट झालेलं असेल आणि तुमच्यापैकी त्या ठिकाणी असे खूप सारे विनर आम्हाला सापडतील हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि परत एकदा त्या ठिकाणी प्रशालेच्या वतीने राठोड सत्याग्रहात येऊ शकले नाही तरी सुद्धा मी प्रशालेकडून राठोड सरांकडून संयोजकांना शुभेच्छा देतो की त्यांनी असे उपक्रम त्या ठिकाणी घेत राहावे आणि या कलागुणांना वाव देत राहावा, जेणेकरून एक सर्वांगीण व्यक्तिमत्व या ठिकाणी तयार होईल. अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.